आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुलींनी ओके बाय. येस बाय मम्मा. बाय. चल श्रावण. मम्मा, आता दादा बरोबर एक मुलगी तुमच्या केबिन मधून बाहेर पडली. ती कालची पार्टी मधलीच मुलगी आहे ना? आपल्या ऑफिस मध्ये काय करते ती? श्राऊ श्राऊ बाबू कुठे होतीस? काय घडलं तिथे? त्या भेटल्या का? काय म्हटल्या? थांब थांब थांब. एक मिनिट, आपण जरा आत जाऊन बोलूयात का प्लीज? मम्मा, पुन्हा काही प्रॉब्लेम झालाय का? नो सॉरी म्हणायला आली होती. शी स्पॉइल्ड माय पार्टी ना, सो शी केम टू अपोलोजाइज. ऑल सॉर्टेड, ऑल गुड. ग्रेट. टेंडर विषयी बोलायला आलायस ना तू? कम कम. येस येस मम्मा. अगं हे पिढीजात कडे त्यांनीच दिलंय मला सुनेचं मान म्हणून. अगं एवढंच नाही तर त्यांनी माझी चौकशी केली आणि काहीही लागलं तर डिरेक्टली मला कॉल कर असं म्हणाले. सिरियसली एवढा चेंज? नाही, कारण त्या आधी तुझ्याशी जसं वागल्या, तुला जसं ट्रीट केलंय ना, त्यावरून तरी मला नाही वाटत की त्या इतक्या इझिली हे सगळं ऍक्सेप्ट करतील. इझिली एक्सेप्ट नाहीच केलंय ताई. आधी आमच्यावर खूप चिडल्या, आम्हाला ओरडल्या. मला तर वाटलं होतं की सगळं संपलं, पण मी प्रेग्नेंट आहे हे कळलं आणि एक्झॅक्टली, माझाही विश्वास बसत नव्हता, पण मम्माने समजून घेतलं आम्हाला. बरं, तुम्ही म्हणताय म्हणून ठीक आहे. आणि काय म्हणाल्या? नाही म्हणजे याबद्दल इतक्यात कोणाला सांगू नको म्हणालेत. म्हणजे ऍक्च्युली मम्माला श्रावणीच्या इमेजची खूप काळजी. श्रावणीच्या कंडिशन बद्दल जर लोकांना कळलं तर काय रिॲक्ट करतील, याच कन्सर्नने ती म्हणाली की सगळं नीट विचार करून सांगणार आहे. हो, श्रावणीची इमेज की तुमचं स्टेटस? अगं एक मिनिट. आणि आता काय विचार करायचा? आज ना उद्या हे आपल्याला सगळ्यांना सांगावंच लागणार आहे. नेमका काय कन्सर्न आहे त्यांचा? तुला वाटते तितकी वाईट नाहीये माझी मम्मा. अगं हे सगळं ती आमच्यासाठीच करते आणि माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या मम्मावर. नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. एनिवे, आपण निघूया का श्राऊ? आई वाट बघते. हो, बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. थँक्यू आराध्य. थँक्यू. हाऊ डेअर यू अक्षय, हाऊ डेअर यू. आयुष्यात लोक स्वतःचा मूर्खपणा सिद्ध करतातच, पण काही जण त्यात खूप काही करतात. आणि अक्षय, तू त्यातलाच एक असशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. आमचा मुलगा, तू आमचा मुलगा असून त्या भडतूस लो क्लास गरीब मुलीच्या प्रेमात पडलास. अक्षय, ती तुझी पहिली चूक. ती मुलगी प्रेग्नंट आहे हे माहीत असून तिला आमच्याकडे घेऊन आलास, तुझी दुसरी चूक. एवढं सगळं होऊनही तिच्याशी लग्न करण्याचा तुझा हट्ट ही तुझी तिसरी चूक.
आमच्या स्टेटसला इमेजला धक्का लागेल असं तू वागलास ही तुझी चौथी आणि फायनल लास्ट शेवटची चूक. बस बस. सगळं त्या डाऊन मार्केट मुलीमुळे झालंय. आमच्या मार्गातला काटा आहे ती मुलगी. नाही पण हा काटा आम्ही असा गोड बोलूनच काढणार. म्हणून तर आज आत्ता माघार घेतली आम्ही. पण माघार घेतली म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही. माणसाकडे हरायची ताकद पाहिजे, मग कधीही जिंकता येतं. अँड दॅट इज व्हॉट इज यशोधरा सरनाईक. आता काहीही झालं तरी या घरची सून शनायाच होणार. अँड दॅट्स फायनल.